राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना याचा ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे। यामध्ये लाभार्थीला दरमहा 5,000 रुपये असा मानधन मिळतो। नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजनेद्वारे लाभार्थीला दरमहा 5,000 रुपये असा मानधन मिळतात। तर या योजनेची पात्रता काय आहे, तर ह्या योजनेकरिता कोणकोणते कागदपत्र लागतात, या योजनेचा लाभ मिळण्याकरिता किती कालावधी लागतात आणि विशेष म्हणजे या योजनेचा ऑनलाईन अर्ज आपण कसा करू शकतो याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तर पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस माहिती करण्याकरिता ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, तुमच्या मनात असा प्रश्न आला असणार, ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार म्हणजे कोण? जे लोक कीर्तनकार, भजन, लोककला, नाट्यकला, गाणे म्हणणारे, गोंधळ करणारे, कवी, लेखक, कलावंत, ड्रामा आर्टिस्ट, खडीकला, जोकर, तबलावादक, थिएटर आर्टिस्ट, चित्रकार, शाहीर इत्यादी लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आणि यामधून तुमच्याकडे पण कोणतीही कला असणार तर तुम्ही पण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, ही योजना साहित्यिक व कलाकाराकरिता खूप महत्त्वाची योजना आहे, कारण की या योजनामध्ये दरमहा 5,000 रुपये एवढा मानधन मिळतो। तर ही योजना गांभीर्याने घ्या आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा की कोणी पण साहित्यिक आणि कलाकार ह्या योजनेपासून वंचित नाही राहिला पाहिजे। राजश्री शाहू महाराज साहित्यिक व कलाकार मानधन योजना याची पात्रता अशी आहे की ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे, पण दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे। म्हणजे दिव्यांगांना ही वयोमर्यादा 40 वर्षे आहे। ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्षे आहे असे लोक अर्ज करू शकतात। ज्यांनी साहित्यिक व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे असे लोक पण अर्ज करू शकतात। वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील। कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60,000 पेक्षा जास्त नसावे। ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार, तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे, इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले उमेदवार पात्र राहील। कलाकार, साहित्यिक हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे। जर कलाकार, साहित्यिक हा महाराष्ट्राचा रहिवासी नसणार तर त्याला ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही। मित्रांनो, तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहेत हे ह्या योजनेची पात्रता आहे। आपल्याला हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे। ऑनलाईन करताना आपला कोणकोणते कागदपत्र द्यायचे आहे ते तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे। आपल्याला जे कागदपत्र लागणार आहे ते आहे वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला जो की 60,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे। 60,000 पेक्षा जास्त उत्पन्नाचा दाखला आपल्याला नको। रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती व पत्नीच्या एकत्रित फोटो लागू असल्यास, बँक तपशील, बँक खाते क्रमांक व बँकेच्या IFSC कोड क्रमांक, अपंगत्व दाखला लागू असल्यास, राज्य केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र लागू असल्यास, नामांकित संस्था व्यक्ती यांचे शिफारस पत्र लागू असल्यास व विविध इतर पुरावे। जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज करणार तर आपल्याला हे सर्व कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत। या योजनेचा लाभ घेण्याकरता किती कालावधी लागतात ते आता आपण बघूया। मित्रांनो, तुमच्या समोर स्क्रीनमध्ये लाभार्थी निवड वेळापत्रक असे दिसत आहे। दरवर्षी जून महिन्यात स्थानिक वर्तमानपत्रामधून ही जाहिरात प्रसिद्ध होते। जुलै महिन्यात अर्ज मागविले जातात, म्हणजे आपण अर्ज करतो। ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अर्जाची छाननी करणे तसेच त्रुटीच्या अर्जांना त्रुटी पूर्तता करण्यास संधी देणे। ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात समितीच्या बैठका घेऊन लाभार्थी कलाकारांच्या नावाची निश्चिती करणे। डिसेंबर महिन्यात निवड समितीने इतिवृत्त संचालनालयात नावांच्या यादीसह या कार्यालयास कळविणे। जानेवारी ते मार्च महिन्यात संचालनालयाने पुढील आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात सदरील कलाकारांच्या मानधनाच्या निधीची तरतूद करणे। पुढील आर्थिक वर्षाच्या माहे एप्रिल पासून हा मानधन आपल्याला सुरू होतो। मित्रांनो, अशा पद्धतीने लाभार्थी निवडला जातात।
मित्रांनो, या योजनेची पात्रता काय आहे, या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि ह्या योजनेचा लाभ घेण्याकरिता किती कालावधी लागतात, या GRची लिंक मी माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही हा GR वाचू शकतात. तर मित्रांनो, आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा आता ते बघणार आहे. या योजनेचा अर्ज आधी आपण जी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे त्या वेबसाईटद्वारे करत होतो. आता आपल्याला ऑनलाईन अर्ज ह्या वेबसाईटद्वारे न करता आपले सरकार पोर्टलद्वारे अर्ज करायचे आहे. ह्या आपले सरकार पोर्टलची वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही ह्या सेम वेबसाईटवर येऊ शकता. या योजनेचा अर्ज आपले सरकार पोर्टलमध्ये करण्याकरिता आपल्याला सर्वात आधी लॉग इन ID आणि पासवर्ड बनवावे लागणार आहे. त्याकरिता आपल्याला सर्वात आधी न्यू युजर रजिस्टर हिअरमध्ये क्लिक करा. इथे हा जो पहिला ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा. तुमचा जो पण जिल्हा आहे तो सिलेक्ट करा. इथे तुमचा जो पण मोबाईल नंबर आहे तो एंटर करा. सेंड OTP इथे क्लिक करा. तुमच्या नंबरवर जो पण OTP आला असेल इथे OTP एंटर करा. तुमच्या पसंतीच्या जो पण युजर मला क्रिएट करायचे इथे टाईप करू शकता. मित्रांनो, आपले सरकार पोर्टलमध्ये युजर ID आणि पासवर्ड कसे बनवतात त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड बनवू शकतात. लॉग इन ID आणि पासवर्ड बनवल्यानंतर जो पण तुमचा लॉग इन ID आहे, जो पण तुमचा पासवर्ड आहे, जो पण तुमचा कॅप्चा आणि इथे जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो एंटर करा. सर्व डिटेल्स एंटर केल्यानंतर लॉग इन मध्ये क्लिक करा. लॉग इन मध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा डॅशबोर्ड दिसणार आहे. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना करिता आपल्याला डाव्या साइड मध्ये यावं लागणार. डाव्या साइड मध्ये आल्यावर स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला अर्ज करण्याकरिता इथे जो लिहून आहे टुरिझम अँड कल्चरल अफेअर्स डिपार्टमेंट इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा काही डॅशबोर्ड येणार आहे. सिलेक्ट मध्ये क्लिक करा. सिलेक्ट मध्ये क्लिक केल्यानंतर डायरेक्टरेट ऑफ कल्चरल अफेअर्स मध्ये क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर इथे असे तुम्हाला 3 ऑप्शन येणार आहे. हे 2 ऑप्शन आपले काही कामाचे नाही. हा जो तिसरा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करून प्रोसीड वर क्लिक करा. प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर असं तुमच्या समोर काही डॅशबोर्ड येणार आहे. ज्या व्यक्तींच्या नावाने ID आणि पासवर्ड होती त्यांचे इथे वरती नाव दिसणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सांस्कृतिक कार्य संचालनालय याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर असे तुम्हाला 3 ऑप्शन येणार आहे. आपले हे जे पहिले 2 ऑप्शन आपल्या काही कामाचे नाही. आपल्याला राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना याच्यासाठी अर्ज करायचा म्हणून आपल्याला तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करावं लागणार. तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करा. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावाने ID आहे त्या व्यक्तीचे इथे नाव दिसणार. इंग्लिश मध्ये इथे नाव शो होणार. नेम ऑफ अप्लिकेंट इथे मराठीमध्ये नाव शो होणार. आता इथे तुम्हाला अप्लिकेंट ॲड्रेस म्हणजे जो अर्जदाराचा ॲड्रेस आहे तो इथे ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे. जो पण स्ट्रीट आहे तो इथे टाईप करा. जो पण लँडमार्क आहे इथे टाईप करा. इथे तुम्ही जे पण इंग्लिशमध्ये टाईप करणार आहे ते इथे मराठीमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होणार आहे. जो पण तुमची लोकॅलिटी आहे ते इथे टाईप करा. जो पण तुमची इथे लोकॅलिटी आहे ते टाईप करा. आपला स्टेट ॲज इट इज डिफॉल्ट महाराष्ट्रच येणार आहे. आपला जो पण जिल्हा आहे तो इथे जिल्हा सिलेक्ट करा. जो पण आपला तालुका आहे तो सिलेक्ट करा. जो पण आपला विलेज आहे तो सिलेक्ट करा. स्थानिक स्वराज्य तुम्ही सिलेक्ट करा. तुमची महानगरपालिका येत आहे की नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे की जिल्हा परिषद आहे ते इथे सिलेक्ट करा. पंचायत नेम सिलेक्ट करा. पंचायत नेम तुम्ही सिलेक्ट करू शकता, नाहीतर नाही केलं तरी पण चालेल. आपला जो पण मोबाईल नंबर आपण ID आणि पासवर्ड बनवताना टाकला होता तो ॲज इट इज इकडे येणार आहे. आपली जे पण ईमेल ID आहे ते ईमेल ID एंटर करा. तुमचा जो पण रिजन असणार तो रिजन इथे सिलेक्ट करा. अप्लिकंट ॲड्रेस एंटर केल्यानंतर आता खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आधार पडताळणी तपशील असं ऑप्शन येत आहे. आधार पडताळणी तपशील मध्ये जसं तुमच्या आधार कार्डवर नाव आहे सेम नाव इथे तुम्ही टाईप करा. जे तुमची डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ इथे एंटर करा. जो पण तुमचा जेंडर आहे तो जेंडर इथे सिलेक्ट करा. जो पण तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर एंटर करा. आधार पडताळणी तपशील झाल्यानंतर बँक अँड अदर डिटेल्स आपल्याला एंटर करायचे आहे. जो पण तुमच्या बँकचा IFSC कोड आहे तो बँकचा IFSC कोड टाका. तुमच्या बँक नेम टाका. जे तुमच्या बँकची शाखा आहे ते बँकचे शाखाचे नाव टाका. अप्लिकंट बँक नेम मध्ये इथे तुमचं नाव एंटर करा. अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर टाका. अकाउंट सोबत जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाईप करा. जो पण तुमच्या बँक पासबुक मध्ये ऍड्रेस आहे तो ऍड्रेस इथे एंटर करा. इथे मी आता बँकची पूर्ण डिटेल्स भरलेली आहे. बँक डिटेल्स भरल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर जो डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ एंटर करा. अर्जदाराच्या
पत्नीचे किंवा पतीचे नाव लिहा, तोच वारसदार असणार आणि त्यांच्या आधार नंबर एंटर करा। कुटुंबामध्ये किती लोक आहेत त्यांची संख्या लिहा। अर्जदारावर अवलंबून असलेल्या व्यक्तीची इथे संख्या लिहा। जो अर्जदार आहे त्याचे इथे जेंडर सिलेक्ट करा। अर्जदार अपंग आहे की नाही ते सिलेक्ट करा। ही डिटेल्स भरल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबाची इथे माहिती द्यायची आहे। आता इथे अर्जदाराच्या कुटुंबाची इथे माहिती द्यायची आहे। रिलेशनशिप मध्ये, नातेमध्ये जे पण नातं असणार, जसं तुमची वाईफ असणार तर वाईफ लिहा। इथे तुमच्या वाईफचे नाव लिहा। इथे तुमच्या वाईफची जे एज आहे ते एज लिहा। इथे तुमच्या वाईफचे जे ऑक्युपेशन असणार ऑक्युपेशन लिहा। ऑक्युपेशन लिहिल्यानंतर इथे तुमच्या वाईफचे आधार नंबर लिहा। हे सर्व डिटेल्स टाईप केल्यानंतर ऍड मध्ये क्लिक करा। ऍड मध्ये क्लिक केल्यानंतर इथे खाली तुम्हाला लिस्ट मध्ये दिसून जाणार। आता अर्जदाराच्या कुटुंबाची माहिती भरल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आता तुम्हाला इथे प्रकार येणार आहे। एक आहे साहित्यिक, एक आहे कलाकार। तुम्ही साहित्यिक असणार तर तुम्ही साहित्यिक सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही कलाकार असणार तर तुम्ही कलाकार सिलेक्ट करू शकता। इथे आपण कलाकार सिलेक्ट करणार आहे। इथे आपण प्रकार सिलेक्ट केला आहे। इथे प्रकार सिलेक्ट केल्यानंतर साहित्य कलेच्या इथे प्रकार टाईप करायचा आहे। तुमचा जो पण प्रकार असणार तुम्ही इथे प्रकार ऍड करू शकता। इथे प्रकार ऍड केल्यानंतर तुम्ही जो प्रकार ऍड केलाय त्याबद्दल सविस्तर इथे माहिती टाईप करायची आहे। इथे साहित्याचे प्रकार निवडल्यानंतर कलाकार यांनी सदर केली सविस्तर माहिती इथे ऍड करा आणि इथे तुम्ही जे साहित्यिक निवडले तर त्याची डिटेल्स तुम्ही ऍड करू शकता। साहित्य कलेच्या क्षेत्रात किती वर्षापासून कार्यरत आहे इथे तुम्ही टाईप करा। मिनिमम तुम्ही इथे 15 टाईप करू शकता, मॅक्झिमम तुम्ही 15च्या वर किती पण टाईप करू शकता। इथे शासनाच्या अन्य योजनेचा लाभ मिळतो का, इथे होय असणार तर होय लिहा, नाही असणार तर नाही लिहा। होय असणार तर तुम्हाला इथे या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून आपण नो वर टिक केलेला आहे। आता इथे 2 चेक बॉक्स आहे, इथे क्लिक करा, इथे पण क्लिक करा। पहिल्या बॉक्स मध्ये आपण क्लिक केले तिथे असे लिहून आहे की मी असे जाहीर करतो की मी वरील दिलेली माहिती सत्य व बिनचूक असून सदर माहिती चुकीची आढळल्यास माझ्या विरुद्ध फौजदारीची कारवाईसह इतर कारवाई करण्यास मी पात्र असल्याची मला जाणीव आहे। दुसरा असा आहे की मी माझा आधार क्रमांक सत्यापित करण्यासाठी संमती देत आहे। आता इथे सबमिट वर क्लिक करा। सबमिट वर क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू सेव्ह इट असं लिहून येत आहे। इथे सेव्ह मध्ये क्लिक करा। सेव्ह मध्ये क्लिक केल्यानंतर इथे असं लिहून येत आहे की आपला अर्ज क्रमांक सेव्ह करण्यात आलेला आहे आणि आपली टोकन आयडी पण दिलेली आहे, इथे लिहून येत आहे। ओके मध्ये क्लिक करा। ओके मध्ये क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे। इथे तुम्हाला तुमची साइन अपलोड करायची आहे आणि इथे तुम्हाला जे डॉक्युमेंटची लिस्ट सांगितली होती ते डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहे। इथे आपला पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा। पासपोर्ट साईज फोटो आडव्यामध्ये 160 पिक्सेल आणि उभ्यामध्ये 200 ते 212 पिक्सेलच्या पाहिजे आणि त्याची साईज 5 KB ते 20 KBच्या मधात पाहिजे। सिग्नेचर आडव्यामध्ये 256 पिक्सेल आणि उभ्यामध्ये 64 पिक्सेल आणि त्याची पण साईज 5 KB ते 20 KBच्या मधात पाहिजे। आपण आपला पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर अपलोड केली आहे। आता आपण खाली स्क्रोल डाऊन करू। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला ऑल डॉक्युमेंट शुड बी सेल्फ अटेस्टेड, जे पण तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे ते सेल्फ अटेस्टेड पाहिजे आणि डॉक्युमेंटची फाईल एक तर JPEG किंवा PDF पाहिजे आणि डॉक्युमेंटची साईज हे मॅक्झिमम 1.5 MB पर्यंत इथे सपोर्ट करणार आहे। इथे आपण आपले जे पण डॉक्युमेंट्स इथे लिहून आहे ते डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे। डॉक्युमेंट्स मध्ये आपण आधार कार्ड अपलोड केलेले आहे, रहिवासी दाखला अपलोड केलेला आहे, तहसीलदाराच्या 60,000च्या खालच्या इन्कम सर्टिफिकेट अपलोड केला आहे। इथे इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेले प्रमाणपत्र जोडले आहे। वयाच्या पुरावामध्ये TC किंवा आधार कार्ड जोडलेले आहे। इथे बँक पासबुक जोडलेले आहे। इथे सांस्कृतिक संस्थांचे शिफारस पत्र जोडलेले आहे। इथे अर्जदाराचा उल्लेख आहे अशा शासकीय अभिलेखाची साक्षांकित प्रत असल्यास ते जोडलेले आहे। केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुरस्काराचे प्रमाणपत्र असल्यास ते पण जोडलेले आहे। साहित्य अकादमी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सहभाग पुरावे असल्यास ते पण जोडलेले आहे। नामांकित संस्था व्यक्तीचे शिफारस पत्र हे पण जोडलेले आहे। मी आता सर्व डॉक्युमेंट आणि माझे फोटो अपलोड केल्यानंतर आता सबमिट मध्ये क्लिक करणार आहे। सबमिट मध्ये क्लिक केल्यानंतर आपली कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड झालेली आहेत, कृपया आपले पेमेंट करावे असं ऑप्शन येणार आहे। ओके मध्ये क्लिक करा। ओके मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन ID, सर्व्हिस नेम आणि इथे तुमचे नाव दिसणार आहे।
इथे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचे आहे। इथे खाली स्क्रोल डाऊन करा, आपल्याला 59 रुपयाच्या पेमेंट करायचे आहे। इथे कन्फर्म मध्ये क्लिक करा। कन्फर्म मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असे 4 ऑप्शन येणार आहे। इथे आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचे ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत। हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट मध्ये क्लिक करा। प्रोसीड फॉर पेमेंट मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला डाव्या साईडने असे 4 ऑप्शन दिसणार आहे। आपण QR पद्धतीने पेमेंट करणार आहोत म्हणून आपण UPI वर सिलेक्ट करणार आहोत। UPI सिलेक्ट केल्यानंतर शो QR वर क्लिक करा। शो QR वर क्लिक केल्यानंतर इथे जो QR येत आहे आपण त्याला स्कॅन करणार आहे। आपला पेमेंट इथे सक्सेसफुल झालेला आहे। आपला पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर अशी आपल्याला रिसिप्ट भेटणार आहे। इथे प्रिंट मध्ये क्लिक करा। प्रिंट मध्ये क्लिक केल्यानंतर आपण हे रिसिप्ट सांभाळून ठेवू शकतो। प्रिंट मध्ये क्लिक केल्यानंतर कंट्रोल P दाबा। कंट्रोल P दाबल्यानंतर तुम्ही हे PDF सेव्ह करून ठेवून द्या। मी रिसिप्ट सेव्ह केलेली आहे। पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर मुखपृष्ठ मध्ये क्लिक करा। मुखपृष्ठ मध्ये क्लिक केल्यानंतर जो पण तुमची ॲप्लिकेशन आहे ते इथे ॲप्लिकेशन नंबर दिसणार, तुमचं नाव दिसणार, तुम्ही कोणत्या योजनेसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे ते तुम्हाला सर्व काही दिसणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने आपण राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनाचा आपण फॉर्म घर बसल्या भरू शकतो। मित्रांनो, मी अशा प्रकारे तुम्हाला राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना या योजनेची पात्रता, कागदपत्रे, योजनेचा लाभ घेण्याकरिता कालावधी व ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर एक लाईक नक्की करा। जर तुमच्या मनात काही शंका असणार, काही प्रश्न असणार तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकतात। आणि मित्रांनो, असेच कामाचे व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या साहित्यिक व कलाकारांना नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।